षटकांची ही मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. लेट्स प्ले गेम ऑन. पॉवर सर्कलचं पहिलं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक राजेश होते, चुकी होणार नाही. पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार. शून्यावरती एकनाथ मात्रे. बॅक टू द डगआउट. तुर्भे संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. अनेक आमचे तुर्भे गावचे ग्रामस्थ आहेत किंवा या संघाचे टीममेट जे आहेत त्यांच्याकडनं भरपूर शुभेच्छा येतात. रेग्युलर खेळाडू देखील भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. खेळ पाहण्यासाठी आमचे मनोहर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन फलंदाज बालाराम पाटील नेट क्रमांक 3 वनडाऊन वरती. अनिरुद्ध भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत तुर्भे संघासाठी. लेट कट करायचं होतं. चांगला चेंडू गुणवत्ता सिद्ध करत असताना आपण सुरेश यांना पाहतोय. मेलवली संघ म्हटला तर मी अगोदरच म्हटलं होतं एक दमदार संघ आहे. या संघाचा विचार केला तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजी ऍक्शन वरती आता आक्षेप नोंदवलाय. ह्या गोष्टी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अगोदरच गोलंदाजाला काही चाचण्या द्याव्या लागतात, काही परीक्षा ह्या द्याव्या लागतात. परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एखादा गोलंदाज ज्याच्यावरती जर आक्षेप नोंदवला एखाद्या संघानं तर मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत धावफलकावरती एकही धाव नाहीये. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट मी तरी म्हणेन, कारण की मागच्या दोन्ही मॅचचा मॅच विनर एकनाथ म्हात्रे स्वस्तामध्ये बाद झाला. 0 आकड्यावरती तो बाद झाला. आता बालाराम पाटील यांना आपण पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. हा चेंडू मात्र आता खेळून काढलाय. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच आहे. एका षटकामध्ये जरी आपला संघ पिछाडीवरती राहिला, बॅकफुटला राहिला, तरी दुसऱ्या षटकामध्ये त्याची भरपाई आपण करू शकता. मागच्या मॅच मध्ये देखील तेच घडलं होतं तुर्भे संघाच्या बाबतीत म्हणायचं तर. दरम्यान हा चेंडू आता मात्र अपरकटचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गली रिजन मधनं बॉलला पुढे ढकलण्याचं काम तर केलंय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. चेंडूच्या मेरिटवर खेळ आपल्याला करावा लागतो. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येत नाहीये. सिंगल डबलला देखील क्रिकेटमध्ये प्राधान्य हे द्यावं लागतं आणि रनिंग बिटवीन द विकेट जिथे फिटनेसचा प्रमुखता विचार आपण करतो आणि त्या गोष्टी इथे देखील जपाव्या लागतील. 4 धावा स्कोर कार्डवरती. षटकातील पुढील चेंडू गती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजची. रनअप काहीसा कमी आहे, परंतु ज्या हयाम ऍक्शन हा चेंडू रिलीज केला जातो आणि शोल्डरचा वापर ताकद देखील झोकण्याचं काम गोलंदाज करताना आपण पाहतोय. काही चेंडू स्कीड होताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू पुढे सरकत खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. षटकाची झाली सांगता. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. पहिल्या षटकामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळालं, कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर ह्या षटकात 3 चेंडू डॉट देखील आपण पाहिलेत. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर बॅटिंग करत असताना रोहिंजन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्भे संघ, माफ करा. टॉस गमावला तुर्भे संघाने. बॅटिंग करताना पहिल्या षटकात बांधल्या त्या फक्त 4 धावा. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी उमेश यांना आपण पाहतोय. मेडेकर. षटक 2. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती सलामीर सुदर्शन भोईर.
लेफ्ट ओव्हर द विकेट. उमेश यांचा हा चेंडू पाहणी नव्हती, समोर खेळायचं होतं ते व्ही सेप मध्ये. आणखीन एक डॉट चेंडू. डॉट चेंडू टाळावे लागतील, कारण की ह्या खेळपट्टीवर जर 40च्या आसपास धावसंख्या बनवली तर मॅच मध्ये मजा निश्चित पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं इथे देखील अकुळ टप्प्याचा हा चेंडू होता, बॅकफुट पंच, परंतु फक्त मिळेल सिंगल. ह्या बॉलवरती ताकद मी म्हणेन झोकायला हवी होती. कदाचित डीप मध्ये कव्हर पॉइंटला चौकार येऊ शकला असता, परंतु तितकीशी ताकद ह्या फटक्यामध्ये नव्हती. फक्त मिळाली ती सिंगल. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेला उडवलं बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एका टप्प्यावरती बॉल उचललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. 2 धावा अतिशय वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्यात. मागच्या मॅच मध्ये तोंडरे सारखा बलाढ्य संघ वेलोलीच्या अगेन्स्ट होता. 41 लक्ष सहज पूर्ण केलं, ज्यामध्ये राजेशचं महत्वाचं योगदान. म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप या संघामध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅच विनर नरेश यांना पाहिलं, त्यानंतर राजेश, सुरेश असतील, अतिशय चांगले क्रिकेटर्स या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर. पंच इशारा देत आहेत. संध्याकाळच्या ह्या सत्रामध्ये आता पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी. सूर्य आपल्यापासून दूर चाललाय, म्हणजे आता वातावरणामध्ये थोडीशी थंडता आपल्याला पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग झाली. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. धावफलकावरती धावसंख्या 9. षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. प्रहार केला, ताकद तर दाखवली. 5वा बॉल होता. चेंडू हवेत गेलाय आणि तिथे अचूक झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय. तो सुदर्शन भोईरचा देखील धक्का दुसरा लागलाय. परतावा लागेल सुदर्शनला. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावरती हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज यादव मात्रे मैदानाच्या आतमध्ये. डीजे आहे. पहिल्या षटकात 4 आणि या षटकात आतापर्यंत 5 मध्ये 5 आलेत. शेवटच्या बॉलवरती किती येतील? अंतिम बॉल होता. जागा बनवून अतिशय सुरेख फटका. गॅप मध्ये बॉल चाललाय, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पहिला चौकार मी तरी म्हणेन ह्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय. तो यादव मात्रच्या बॅटमधून. 4थ्या क्रमांकावरती यादवला आपण पाहिलं आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे आता 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 13. बॅटिंग करत असताना तुर्बे संघ. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन 20-22 जर धावा धावपटलावरती एकवटल्या तर मात्र मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. क्लायमेट देखील बदलत चाललंय. संध्याकाळचं सत्र आपल्याला अनुभवायला मिळतंय. संध्याकाळच्या आणि सकाळच्या सत्रात तिथे धावा बनवणं थोडंसं कठीण जातं फलंदाजांसाठी. अशा मोमेंटला एक फायटिंग टोटल बनवावं लागेल ते टीम तुर्बेला. दरम्यान किशोर पोरजी आणि निलेश पोरजी, माजी सरपंच, यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय. 2 धावा पूर्ण होतील. तर डॉट बॉल कमी खेळावे लागतील. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 15 धावा धावफलकावर. कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट म्हटलं तर डॉट बॉल पर्सेंटेज आपल्याला टाळावंच लागतं. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज अनिल पाटील यांचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या लेनचा बॉल. 15 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र. शांत असं वातावरण. आणखी अजूनही मॅचचं चित्र स्पष्ट होणार नाहीये, कारण की त्यासाठी थोडासा वेळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान हा चेंडू आता मात्र प्रहार केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. प्रयत्न चांगला चालवला. 2 धावा इथे देखील मिळतील. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागतंय आणि तो प्रयत्न आता करत असताना 17 धावा स्कोर कार्डवर. बॅटिंग लाईनअप अतिशय चांगला आहे. ते पाहता एक चांगलं टार्गेट इथे तुर्बे टीमला सेट करावं लागेल. चांगला फटका ऑन साईडला आता आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेट येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर चालवलाय
आणि दुसरी धाव पूर्ण होईल की नाही ह्याचा विचार मात्र करावा लागेल. आज दुसऱ्यांदा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ह्या अगोदर देखील आपण पाहिलं होतं की मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केली होती यादव म्हात्रेंनी आणि रिटायर हर्ड म्हणून ते परतले होते. इथे देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या अगोदर देखील मी म्हटलं होतं 40+ क्रिकेट म्हटलं तर आपल्याला सराव हा दररोज करावाच लागतो. कारण की क्रीडा क्षेत्रातील कोणताही खेळ असो तो डायरेक्टली आपण खेळू शकत नाही. जेव्हा खेळता डायरेक्टपणानं तेव्हा मात्र अशा पद्धतीचे अडचणी आपल्याला येत असतात. त्यासाठी सराव प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं आपण जे म्हणतो की प्रॅक्टिस केल्यानं आपल्यामध्ये जी पूर्णता आपण म्हणतो ती पूर्णता प्रॅक्टिस शिवाय येत नाहीये. तर त्या गोष्टीचा थोडासा अभाव जाणवला. दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली असती परंतु बॅलन्स बिघडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद देखील झाले. धाव फक्त एक संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. या एकच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली ती 18 या आकड्यावरती. षटक तिसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत आता 3 फलंदाज बाद झालेत. पाण्याची माग केली होती आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये 8 रेग्युलर संघ पाहायला मिळतील ज्यामध्ये पेठालीच्या अगेन्स्ट नारायण संघ असेल. त्यानंतर वाकळण विरोधात शिरवली, चिंचपाड आणि खेडकाली आणि त्यानंतर उत्तारशिव आणि रोहिंजन. थोडा वेळ आहे तोपर्यंत जरूर आपण डीजे मास्टरला देखील संधी देऊ. ओर टू डीजे. भोईर नॉन स्ट्राईक एंडला. अनिल पाटील यांचा पुढील बॉल. प्रहार करायचा होता बॅटन पॅड मधनं बॉल निघून गेलाय. यष्टी रक्षकाकडनं झाली चुकी आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात सांघिक अकाउंट मध्ये आता ऍड होईल. अगदी क्लोज यष्टी रक्षण करण्याचा प्रयत्न परंतु क्लोज यष्टी रक्षण करत असताना प्रत्येक चेंडू गॅदर करताना परीक्षा ही द्यावी लागते यष्टी रक्षकाला देखील. या षटकात चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे फटका तर चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक कमी स्पीड झाली आणि बॉल चालला होता सीमारेषेच्या दिशेनं परंतु बॅकअप आपण पाहू शकाल राजेश यांचं. आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जसं आपण प्लॅन ए नंतर बी हे तयार ठेवतो त्याच पद्धतीनं एका क्षेत्ररक्षकाच्या मागे दुसरा क्षेत्ररक्षक गरजेचा असतो किंवा जेव्हा बॉल थ्रो केला जातो तेव्हा देखील बॅकअपला आपले मागे खेळाडू गरजेचे असतात. कदाचित तेव्हा एखाद्या खेळाडूकडनं चुकी होते त्याची दुरुस्ती दुसरा क्षेत्ररक्षक करू शकतो. क्रिकेट आहे, खेळ आहे जिथे चुक्या ह्या होतच असतात. कारण की एखादा चांगला खेळाडू जरी असला तर त्याच्या हातातनं बॉल निसटतो आणि अशा मुमेंटला जर मागे खेळाडू असेल तर त्या चुकीची दुरुस्ती ही निश्चितपणानं त्या ठिकाणी लगेच पाहायला मिळतो. अन्यथा हा बॉल सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु तिथे राजेशचं चांगलं बॅकअप आणि 2च धावा तिथे प्राप्त झाल्या आणि एकंदरीत धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 21 धावा. आणि आता षटक अंतिम 4थं षटक नरेश पाटील यांना आपण पाहतो. या षटकात 8 धावा आल्या. डेटोरचा अंतिम षटक. षटकामध्ये आता हाणामारीचा प्रयत्न तुर्वे संघाचा जरूर असेल कारण की डेटोर मध्ये सर्रास खेळाडू प्रयत्न करतात मोठ्या फटक्यांचा. इथे देखील तसा प्रयत्न झालाय. दरम्यान एका टप्प्यावरती बॉल लाडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर चालवलाय आणि प्रयत्न सफल देखील झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल नॉन स्ट्राईक एंड वरून दीपक भुईर यांचा आपण पाहतोय. कारण की धावा कशाही येऊत बाईज लेग बाईज किंवा अतिरिक्त जेव्हा एफर्ट आपण दाखवता रनिंग बिटवीन द विकेट मध्ये त्या धावा देखील अतिशय मोलाच्या ठरतात अंतिम टप्प्यात. इथे 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. ह्या सत्रात एक मात्र चौकार आपण पाहिला तो देखील यादव म्हात्रेच्या बॅटमधनं तो बाद झाला. आता कुठे का होईना फलंदाज बालाराम पाटीलला विचार करावा लागेल आणि मोठे फटके दाखवावे लागतील. नितांत गरज आहे तुर्भे संघाला. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. येस इट इज अ वाईट आउटसाइड द ऑप्शन. पंतांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच उशिरानं मात्र हा खराब चेंडू. आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी बेलवली संघाकडनं आपण पाहिली. फुल्लेंचा चेंडू आमंत्रण होतं स्वीकारलाय.
बॉलला तर पाठवलंय ते आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंचांचा इशारा नो बॉलचा तर आहे परंतु डिसिजन रेफर देखील झालंय ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल घोषित केला परंतु आता चेक देखील करण्यात येईल आमचे आयोजन करता या ठिकाणी आमिर पोरजी ज्यांच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी चौकार तर आलाय 4 धावा तर ऍड झाल्यात परंतु एक्झॅक्टली काय घडलंय त्याची पाहणी केली जाईल वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली आहे कमरेपेक्षा त्याची पाहणी कंट्रोल रूम मध्ये मॉनिटर वरती केली जाते WTC ही वाहिनी कार्यरत आहे ज्या वाहिनीचे संपूर्ण शिलेदार आज ज्यांची भरपूर मेहनत कॅमेरामॅन हरीश पाटील असतील ओम पाटील टेक्निशियन टीम मेंबर उमेश शेलके या सर्वांना आज आपण पाहिलंय मेहनत त्यांची देखील आहे कारण की स्पर्धा लोकोत्तर करण्यासाठी ज्या ज्या वाहिन्या कार्यरत आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात त्यापैकी एक महत्वपूर्ण वाहिनी वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आपण पाहतोय WTC या नावानं या स्नोबॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलाय 1+4 अशा 5 धावा मिळतात धावा 29 धावफलकावरती आणि आता फ्री हिट असेल ही नामी संधी आता बालाराम पाटीलला समोर गोलंदाज नरेश पाटील दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला वळवलाय बॉलला डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आता प्रोटेक्शन दिलंय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला नाही ह्या बॉलवरती मी म्हणेन प्रयत्न करायला हवा होता धाव घ्यायची होती आणि आता रनआउटच्या स्वरूपात बालाराम पाटील झालेत बाद तुतू मैमा दोघांमध्ये पाहायला मिळालं एक धाव जरूर ऍड होईल परंतु रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल ते बालाराम पाटीलला धावसंख्या धावपळकावरती 30 धावा अगदी हसतमुख चेहऱ्याने राजू भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला दीपक भोईर अजूनही 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला मारायचं होतं परंतु फलंदाज या ठिकाणी बाद झालेत कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हा धक्का आणखीन एक लागलाय तुर्भे संघाला दीपक भुईर यांना देखील परतावं लागेल सातत्यानं गडीबाद होताना आपण पाहतोय आणि हा तब्बल 5वा धक्का यष्टांच्या मागे चांगलं यष्टी रक्षण झालं दीपक भुईर बाद झालेत नवीन येणारे फलंदाज आता गणेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी लाजवाब होती गणेश भोईर यांची परंतु आता फलंदाजीमध्ये देखील काहीसं योगदान त्यांना हे द्यावं लागेल संघ थोडासा अडचणीत आहे धावफलक 30 या आकड्यावरती थांबलं गेलंय नॉन स्ट्रायकिंग वरती राजू भोईर आणि स्ट्रायकिंग एंडला गणेश भोईर ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका अपेक्षा आहे तुर्भे संघाच्या चाहत्यांना दरम्यान हा चेंडू समोर खेळतायत सिलिक कव्हरला हा चेंडू मात्र फिल्डिंग होईल शॉर्ट सिलिक कव्हर क्षेत्ररक्षक जिथे आहेत शॉर्ट कव्हर मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल फील्ड होईल फक्त मिळेल सिंगल 31 धावा स्लोवर पद्धतीचा हा बॉल चेंडू बॅटचा संपर्क नाही या डॉट चेंडू अंतिम टप्प्यामध्ये जिथे धावा गरजेच्या होत्या असं वाटलं होतं मोमेंटम शिफ्ट होईल नो बॉल नंतर कारण की 1+4 अशा 5 आल्या होत्या अतिरिक्त परंतु त्यानंतर खराब कामगिरी तुर्भे संघाची आपल्याला पाहायला मिळाली दरम्यान स्लोवर चेंडू पिक करता येत नाही हा अतिरिक्त बाहेर बॉल पंचांचा वाईटचा इशारा 32 धावा या षटकात अतिरिक्त धावा मिळाल्या आतापर्यंत हा दुसरा वाईट बॉल एक नो चेंडू देखील हाताळलाय दरम्यान क्लीन बोल्ड त्रिफला चीज झालेत फलंदाज आणि डाव पहिला या ठिकाणी समाप्त झालाय धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 32-33 धावसंख्येचं छोटं असं लक्ष आहे तर या ठिकाणी उपस्थित आमचे मनोहर भोईर सर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल मी आमचे इक्बाल शेख यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे खर तर तुर्भे संघाचे माजी संघनायक म्हणून त्यांची नक्कीच ख्याती राहिली आहे क्रिकेटवरती ज्यांचं भरपूर प्रेम आहे जेव्हा जेव्हा रेग्युलरचा संघ असो किंवा 40+चा ते नेहमीच मॅच बघण्यासाठी येत असतात तर नानसरगावच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत झालंय आणि आता त्यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गावचा संघ खेळतोय जरूर चेहऱ्यावरती आता चिंताजनक मुद्रा आहेत कारण की संघानं धावसंख्या फारशी उभारली नाहीये 33 आता
लक्ष आहे ते बेलवली संघासमोर ज्या पद्धतीचा बॅटिंग लाईनअप आहे ते पाहता हे लक्ष फारसं त्यांच्यासाठी मोठं नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो कोणतंही लक्ष छोटं मोठं नसतं. जर परिश्रम चांगले केले तर मॅच बनवू शकतो. पहिल्या षटकात जर विकेट मिळवण्यात यश प्राप्त झालं गोलंदाजांना तर या मॅच मध्ये वापसी तुर्भे संघाची आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आज अंतिम पडावामध्ये आपण जाऊया. आमचे साथी सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सर या ठिकाणी आहेत. आज पूर्ण दिवसभर ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती आपण ऐकला आणि आता वलू पुन्हा एकदा त्यांच्या दिशेने तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा हा दर्जेदार खेळ. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये उपस्थितांचं सर्वांचं मनापासून स्वागत करूया. आपण आजचा पहिला दिवस जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसर आयोजित जय गणेश्वर चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदाच या वर्षी आयोजन पाहायला मिळाले. सातत्याने हे मैदान सर्व सामने खेळण्यासाठी ते चांगल्या प्रकारे सजवलं गेलंय. खरं तर प्रत्येक कोणतंही कार्य असू द्या मेहनतीशिवाय फळ मिळत नाहीये आणि कठोर परिश्रम केलं की चांगलं फळ मिळतं. आज मात्र या ठिकाणी गावकीचं जरी मैदान असलं तरी एक दोघांच्या मदतीने मात्र हे मैदान सुरक्षित करण्यात आलंय. त्यातले त्यास सर्वात मोठा वाटा असेल तो या मैदानाचा मी म्हणेन किशोर पोरजे यांचा. कारण स्वतः खेळपट्टी बनवतात, रेषा आखतात, या मैदानाची मरम्मत करतात. सातत्याने मैदानावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. त्याचबरोबर कैलास पोरजे असतील आणि पोरजी परिवार, त्याचबरोबर इक्बाल शेख आणि त्याचबरोबर सर्व निलेश पोरजी हा यांचं सर्वांचं निश्चित सर्वांचा सहभाग फार मोठा आहे. कारण मैदान आता वाचवण्याची गरज आहे आपल्याला. त्यामुळे सर्वांचं सहर्ष स्वागत करून जाऊया मॅच मध्ये, जेथे अंतिम शेवटचा सामना एकीकडे टीम तुर्बेच्या विरोधात बेलवली संघ. बेलवली संघ म्हटलं की आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि शिवभक्त म्हणून ज्यांची ओळख आहे ते दिनेश पाटील सर यांच्या गावातली आज संघ. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, पटका हवेत केल्यात, अव्वाक्याच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय षटकाराने. चला, निश्चित ज्यांच्या नावाचे आभाय. कारण
आता क्रिकेट असो या शर्यतींचं मैदान प्रत्येक जण आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतोय. लेटकट केल्या गॅप मधून वा मस्त फिल्डिंग झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये स्वतःला झोकून देत असताना या 3 धावा वाचवल्यात. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार, त्यानंतर आलाय चौकार. एक सिंगल आली. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण राजेश यांना, राजेश गायकर यांना पाहा मिळतात. मागच्या सामन्यामध्ये अत्यंत तडाखेबंद खेळी याच खेळाडूने साकारली. तोच डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज या क्रीज वरती पाहा मिळतो आपल्याला. टीमचे कॅप्टन दीपक भोईर क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना करत असताना पाहतोय जो जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. म्हणजे ही ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स झालाय दोन्ही संघांचा आणि आता शेवटचा सामना कोण जिंकेल हीच मात्र सर्वांना हुरहुर लागली आहे. चांगला फटका या ठिकाणी पाहतोय, पायाचा सारा घेत असताना अडवलाय बॉलला आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. लक्ष्य टार्गेट आहे ते 33 टू विन. 33 धावसंख्या जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायच्यात. आणि लाईव्ह आमचे WTC या वाहिनीवरती थ्रेट प्रक्षेपण आपण पाहिलं. अत्यंत चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी. आमचे डीजे साऊंड सिस्टीम ज्यांचा आवाज दिवसभर आमच्या आवाजाची ज्याने काळजी घेतली त्यांचं स्वागत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये. एकनाथ मात्रे सारखा फिल्डर होते आणि येथे धावचीची संधी आहे. पहा पहा काय सोडून दिलं मला कळत नाहीये. थोडस लेझी क्रिकेट खेळत असताना टीम तुर्बे संघ असं नाहीये, जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा तुम्ही फाईट करू शकता. जर आत्ताच ऑप्शन सोडून दिलं तर मग पुढे काय. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी चढ उतार येत असतात हे आपण नेहमीच पाहिलं. स्क्वेअर लेगला खेचला, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. गुड शॉट. खेळाडूंना बाद करण्याची संधी मिळाली होती, मात्र ती संधी सोडली. रिवर्सच्या माध्यमातून झेल पुन्हा एकदा. काय केलं अद्यापर्यंत पहिल्याच ओव्हरमध्ये 2 तुम्ही झेल सोडल्यात. ओव्हर थ्रो केलाय आणि आता येते 1+1 बाय 1 गेट 1. 16 धावा पहिल्याच षटकामध्ये. 16 धावा अद्याप ओव्हर झाली आहे. पहिल्याच षटकामध्ये 16 आल्यात, म्हणजे जवळजवळ अर्धलक्ष पार केलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. आजचा दिवस 40+ संघांचा होता. उद्याचा रेग्युलरचा फॉर्मॅट असेल. पहिला सामना नारेंच्या विरोधात पेठाली, दुसरा सामना वाकलन मोतीराम भोईरची टीम असेल त्याच्या विरोधात शिरवली, तिसरा सामना चिंचपाड्याच्या विरोधात खिडकाळी आणि चौथा सामना उत्तारशिवच्या विरोधात जयदुर्गा रोंजन. हे संघ 8 संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. परवा सुद्धा रेग्युलरचाच लॉट्स असेल आणि सुपर संडेला कल्याण डोंबिवली परिसरातील 8 संघ 40+ चे खेळताना आपल्याला पाहा मिळतील. या स्पर्धेमध्ये पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी फ्रीज आहेत. ओल्टास कंपनीचे 2 फ्रीज, एक रेग्युलरला आणि एक 40+ ला. पहा किती मोठे मोठे पारितोषिक आहेत. जेव्हा लाखाची स्पर्धा असते तेव्हा असे पारितोषिक मिळतात. मात्र या स्पर्धेमध्ये पाहतोय फक्त स्पर्धा आहे 50-60 हजाराची आणि आयोजकांनी सांगितलंय की आम्हाला याच्यातून कमवायचं नाहीये, फक्त आम्हाला आमची स्पर्धा कशी चांगली वाटेल हे प्रयत्न करायचे आहेत आणि त्याच्यासाठी यशस्वी आयोजन करून दाखवायचंय. त्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे, कारण प्रत्येक आयोजकाने जेव्हा आयोजन करतं तेव्हा पहिला प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो तो पैशाचा. जर पैसा असेल तर तुम्ही चांगलं आयोजन करू शकता. त्यासाठी तुम्हाला देवाणघेवाणीचे कार्यक्रम करावे लागतात. त्यासाठी एकमेकाकडे जावं लागतं. ही मेहनत असते. कारण प्रत्येक आयोजकाला वाटतं की आपलं आयोजन पूर्णपणे चांगलं व्हावं, जेणेकरून पुढच्या वर्षामध्ये जेव्हा स्पर्धा ठेवू तेव्हा आपोआप टीम खेळण्यासाठी सज्ज होत असतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, 1 धाव अवांतर मिळते. त्यासाठी प्रत्येक आयोजन आपापली कंबर कसत असते. आयोजन करण्यासाठी ब्युटिफुल हे वातावरण पाहा मिळतं आणि या समोर मंचाच्या समोर 4 सायकल पाहा मिळतात आपल्याला. 2 रेग्युलर साठी, 2 40+ साठी
सुद्धा, कारण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघ 4 दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओ क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली. धक्का दिला आता पहिला टीम बेलवलीला. बिनजोड शेकडेवाला क्रिकेटचं मैदान असो या शर्यतींचं मैदान, विकी शेठ भोईर यांचं नाव यास कैलास पोरजे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार, 3 विकेट. लागोपाठ 3 विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज पाहतोय आपण गणेश भोईर. हो जावं. चला गणेश भोईर. पहिलाच बॉल फटका चांगला क्रॉस द लाईन. बालाराम यास पहा काही मान्यवरांची फरमाईश आहे का एका ओव्हर मध्ये 3 विकेट सुद्धा चालेल. ओके, किशोर शेट्टी सांगितलं मग काय चालेल. एका ओव्हर मध्ये 3 विकेट आले तरी सुद्धा गणेश भोईर यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 चेंडू अद्याप आहेत. असं पारितोषिक क्वचित असं विकेट हॅट्रिक साठी असं, मात्र एका ओव्हर मध्ये 3 विकेट कधी घ्या. चांगल्या प्रकारे पारितोषिक लावलं गेलंय. मात्र आता समोर फलंदाज पाहतोय आपण राजेश गायकर. ओ एज लागतोय, चेंडू मात्र अगदी जवळ. कीपर पहा मिळतो आपल्याला चांगला डिरेक्शन करत असताना. स्कोर झाला 19. 14 धाव्यांची गरज आता. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंप नाही आहे, बॅट बॉल. कारण डावखुरे आताच्या फलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं आणि अशाच परिस्थितीमध्ये मात्र हे चेंडू गेलाय तो खराब. त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये मिळेल, जिथे धावा फक्त तुम्हाला 33 बनवायच्या होत्या विजयासाठी. संध्याकाळचं सत्र होतं कारण आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. त्यामुळे आता एखादी ट्रॉफी तरी एका संघाला मिळेल. जो संघ क्वालिफाय होईल त्याला आपल्याच गावातील 2 आयकॉन खेळाडू घेऊन सुपर संडेला खेळता येईल. बिग शॉट, स्टॅन अँड डिलिव्हर फटका हवेशी वार्तालाप करत असताना फेकून दिलाय. मच निडेड षटकार. चेंडू सोडणार नाहीये, भरपूर ताकदपणा लावतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली इनिंग साकारली. डावखुरा हाताचा शैलीदार फलंदाज आहे. ऑफ ड्राय ऑन ड्राय त्याचे भरपूर क्लासिकल पटके पहा मिळतात. पुन्हा एकदा बिग शॉट, भरपूर उंचावरती. आणि आता सामना पहा मिळतो आपल्याला एका धावेची गरज. स्कोर इज लेवल. बरोबरी झाली. 2 षटकार आले एका ओव्हर मध्ये. त्यामुळे आता सामना पूर्णपणे पहा मिळतो आपल्याला टीम बेलवली संघाच्या बाजूने. खास करून राजेश गायकरने इम्प्रेस केलाय सर्वांना. आज त्याची फलंदाजीतली ताकद पुन्हा एकदा त्याने दाखवली आहे.
चांगला बॉल होता या ठिकाणी पाहा मिळतो आपल्याला. विजय आजचा दिवस सर्वांचा आपण या ठिकाणी आभार मानतोय. सर्व संघ अगदी वेळेवरती आले सकाळी. तुर्बे आणि पहिला सामना होता धरणा यांच्यामध्ये. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद झाले, दांडी गोल. चला आता फिल्डिंग बदललं जाते कारण एका धावेची गरज आहे. आणि एक धाव तर आता राजेश पवार आल्यात. आणि विजयाचा फटका पाहा मिळतोय आपल्याला राजेश पवारच्या बॅट मधून. अशा रीतीने हा बेलवली संघ क्वालिफाय झालाय. हा तिसरी एंट्री होती.